राम 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 राम. कसं चाललंय? चांगलंय बाबा. बरं काम म्हणजे समाधान वाटतंय. खरंय, खरंय. या काय तर तुमच्या घराकडे गेलो. काय म्हणता? चला म्हणलं जोडीदाराची गाडी घालून मदत घराच्या बाहेर पडा. बर. घरी गेलो, घरी कोण नव्हतं तुमच्या. मग? तुमची बायको एकटीच होती. तिला गटा आपण घेऊन बस. नाही, तुमची तिला आवडची मुलगी हा. आणि तुमची मंडळी बसलेली. दोघी बसलेले. मला काय रे वहिनीला आनंद झाला. आनंद झाला. म्हणे भाऊजी लई दिवसाला आलात तुम्ही आता करूनच जा म्हणे. जेवण जेवण मी म्हणलं वहिनी मला टाइम नाही, जोडीदार कुठे गेले? हा. ते सकाळी 7 वाजताच गेले म्हणे मंदिरात. यात्रेचा कारभार पाठीमागे आहे ना. पण मग वहिनी म्हणे मी चहा तरी प्या. चहा प्यायला बसलो कपाची तोंडाला लावली आणि वहिनी लागल्या ना रडायला. चहा प्यायचं पिता रडत आहे. मी म्हणलं रडायला काय झालं काय वहिनी? झालं रडायला? अहो म्हणे रात्री ते मुंबईला आले त्याचं माझं सगळं भागतंय म्हणे. काय? मी म्हणलं भांडण झालं कशावरून? बर. ते म्हणतात 10 वर्षाची मुलगी झाली तिच्या पाठवर पोरगा महिना तुला सोड किती देतो दुसरी बायको करतो. अहो हे घरगुती भांडण झालं का? अहो बरेच दिवस झाले, मुलगी झाली त्याच्यानंतर तिला काही होईना का? अहो, या इस्टेटचा कुठे वारसदार पाहिजे. आणि ही शिट्टीची ह्या तुमची. मी वहिनीला समजून सांगितलं वहिनी तुम्ही घाबरू नका, तुम्हाला मुलगी झाली ना आज ना उद्या मुलगा होईल. वाद नव्हतं मुलगा होणारच. वहिनी मला काय म्हणते भाऊजी भाऊजी त्यांच्या भरोश्यावर जर बसले असते बर. तर ही पोरगी सुद्धा झाली नसती. हे बाय, काय झालंय? त्यांच्या भविष्यात बसली ती पूर्वी सुद्धा झाली. म्हणजे मी काय काळ्या बाजाराची पूर्वी काय नाही, दिखायची. नाही, नाही, ज्यावेळी तुला मुलगी नव्हती त्यावेळेस आपण देवाला नमस्कार. हा देवाला नमस्कार काय होता. म्हणलं, तुला काहीतरी कुत्र मांजर व्हावं बा. काय, हा, कुठं- म्हणजे एक अरे पोरगी- लेकरू बाळ मुलगी झाली का नाही? झाली झाली मग आता मी नमस्कार तर पोरगा होईल का नाही? हा, होईल. आमचा प्रयत्न ना. तुमचे प्रयत्न काहीच करू नका. आम्ही आमचे प्रयत्न आज करू. तुम लगता हम लगते सब लगतो का मेरा उसमें था नाक वालों को तुम्हारा चला. चला. माझ्या जीवाचा जेवढा मित्र कोण? हसन शेख पाटेवाडीकर. त्या आवाजात. ना. हो हसन शेख पाटेवाडीकर. हो ये सर. कछवा जमाव मच्छर भगाव. आम्ही तुझ्या पाया पडतो तू म्हणतो कठवड्यावर मच्छर बघा. तुम्हाला काय अक्कल आहे का? काय झालं आता? आल्याबरोबर माझे पाय धरले. मी काही नाही साधू संत लागून गेलो. मग ते आगरबाच्या देवा धर्माचं म्हणून पाया पडलोय. अरे 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 इथंच तर तुम्ही मोठा खाल्लाय. कसं काय? अरे दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. कसं? त्या अगरबत्त्या लावून काही नाही. हा. घरावर बँकेची जप्ती आली, घर जप्त झालं. राहायला घर नाही. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून मुद्दाम पूल बांधले. बांधे. त्या पुलाखाली राहतो. तिथं मच्छर झोपून देत नाही. मग मी अगरबत्त्या लावून हिंडतोय. पण भाई ही अगरबत्त्या लावून पुला खाली राहायची वेळ कशामुळे आली तुमचं? म्हणजे ही पुलाखाली राहायची वेळ माझ्यावर का आली? का आली? हे तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय का? ऐकायचं. ऐका. जय देव जय वरली माता ओपन में अक्का तो क्लोज में सत्ता. जय देव वरली मटक्याचा लाजला नाद दिली इष्टेक झालो बरबाद. कोची राता कसा झालं मित्याद आता कशाला कामावाद. जय देव जय वरली माता ओपन में अक्का तो क्लोज में सत्ता. जय देव विचार करून खेळो कल्याण. एजंटकडे लागलं सर्वांचं ध्यान. हरपणी भूक लागे ना तान नाही लागला अकरा झालो हैराण. जय देव जय वरली मक्का ओपन में अक्का तो क्लोज में सत्ता. जय देव घरातून शिरला या मक्का. नवऱ्यापेक्षा जास्त बायकोला चटका. मक्क्यातून नाही कुणाची सुटका. रक्कम खचलीनं गावीला धक्का. जय देव वरली मक्का ओपन में अक्का तो क्लोज में सत्ता. जय देव दलिंदरा तू खेळ मक्का. दलिंदरा तू खेळ मक्का. दलिंदरा तू खेळ मक्का. दलिंदरा मरुस का भीमागत फिरतात. आग लागली तुझ्या कडलीला गुडघ्याचा कोणात पाय घातला पाहिजे तुझ्याकडे. तुम्हाला काय अक्कल आहे? अरे अगरबत्त्याला नाना मला वाटलं तेव्हा धर्माच्या नादाला लागला. मी माझ्या जीवनाची व्यथा तुमच्या समोर मांडली. तुम्ही नाचायला लागले, टाळ्या वाजवायला लागले. बरं, असू दे. आपल्याला तुला बोलवायचं कारण गावची यात्रा जवळ आली. आणि यात्रेसाठी पैशावाला माणूस हो आपले सचिन पाटील बरोबर. आपल्या भावाची चांगली जोरात भाव आहे. जोरात बरोबर आहे का? वर्षातून एक वेळेस येतात. यात्रा यात्रा राहते. आणि ते काही सांगत नाही ते. हा खरंच आहे. तुला कमाल दिवस आहे का? नाही
यात्रा चांगली जोरात भरवायची. परंतु पाटलाला बोलल्याशी काय होणार? मी आवाज देतो पाटील. असं आहे का? हो पाटील. असं कोण म्हणाले? तू इकडे रे. समजला का? गरीबाला हा मारता. गरीबाला मारल्याशिवाय वजन पडत नाही गावात. गावात काही बरं माणूस वजन पडत नाही. आपण मग तुम्हाला बोलवलंय का खरं आम्ही? घरी मित्र आलाच दिसतंय काय म्हणते? काय ना, जरा पाटील आहे ना, त्यामुळे 7-8 दिवसात मला जरा आपल्या वाडीत वाटतं. तुम्ही गावचे पाटील आहेत. हो. आखा गाव गाडा चालवायचा आहे तुम्हाला. बरोबर आहे का नाही? बरोबर. आज आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, तुमच्या पाठीमागे चालतो. आणि नेमकं तुमच्या अडचण काय हे तरी आम्हाला कळू द्या ना. नाराज का तुम्ही मी? कसं आहे माहितीये का? लय डोक्याला ताप झालं. काय झालं? माणूस की नडली. ओ बरं आहे का? पहिल्यापासून घराणा माणूस किता 3 पिढ्यापासून पाटील की घाल. एवढंच काय? त्यांचा पहिला बाप माणूस की भाग होता. हा, पहिला बाप. नाही बाकीचे काय 17 बाप केले. आणि पहिल्यापासून बाप माणूस गेला. पहिला बाप माणुसकीचा होता आणि हाताचा बाप काय भंगार वळत होते. पहिल्यापासून माणूस बाप घराला काय झालं पाहिजे? काय सांगायचं? काय झालं? सकाळी मी चहा पेत होतो. हा अरे, चहा. त्यावेळेस हसनबाईची बायको आली. काय? चहा पेताना तुझ्या बायकोला घरी चहा मिळत नाही? सकाळ सकाळ दळण आणायला गेली होती गिरणी. घराच्या त्याच्या दारात पाटलाच्या घरी चहा आहे का? अरे बाबा, गिरणी जायला रस्ता कुठे? हा, पाटलाच्या घरून. मग गेली असेल. मग हो पाटील. जशी हसनबाईची मला बायको दिसली तसं मी म्हणालो, वहिनी या चहा प्यायला. काय चुकलं बाबा माझं? माणुसकी. माणुसकी माणूस. ते माणुसकी. चहा प्यायला या. पाटलाने अर्धा चहा माझ्या बायकोला दिला. दिला. आणि याची बायको केली दार भेटत. हो का? आग लागली माणूस केला. सकाळी सकाळी बायको दुसऱ्याच्या दारात. बरं का पठारे? नाश्ता करत होतो तेवढ्यात ह्याची बायको आली. काय रे? नाही त्याची. तुमच्या घरी नाश्ता होत नाही का? हा, गेले असं. अरे, पाटील सांगायचे तुझी बायको आली सकाळी. नाश्ता करायला. मग जशी ह्याची बायको मला दिसली तसं मी म्हणालो, हा. वहिनी या नाश्ता करायला. काय चुकलं बाबा? गावचे पाटील. पाटील आहे. माणुसकी. लगेच त्याची बायको नाश्ता करायला. लगेच पाटलाने नाश्त्याची पिले. माणुसकी. याच्या बायको झालं, ज्या म्हणतो माणूस की. मग तुझी बायको चहा प्यायला सकाळी सकाळी. त्याची बायको. आग लागली, याची बायको नाश्ता. संध्याकाळी बरं का पठारे? हा. जेवण वगैरे झालं. हा. एक तर उन्हाळ्याचे दिवस. बरोबर आहे. म्हणलं गॅलरीत जाऊन झोपावं. आरामशीर हवेला. हवेला मग हे असा बिस्तारा उचलला, उचलला. गॅलरीत जाऊन हातरला, आठवला. अशी चादर अंगावर घेणार तेवढ्यात पठारीची बायको आली. पुढे झालं काय सांग? पुढे काय झालं ते सांग. पठारे हा? अशी चादर अंगावर घेणार येणार. तेवढ्यात तुमची बायको आली. हा. जशी तुमची बायको मला दिसली दिसली. तसं मी म्हणालो, हा. वहिनी या झोपायला. अरे पाटलाचा हात धरून उठवता तंगडी धरून उठातो. ही आग लागली तुझ्या तोंडावर ही कशी पडली नाही? ही कोणती माणूस की या बाईने छापायला? सकाळी सकाळी माझी बायको या मग चहा प्यायला. आपल्याला चहा घेतली. याची बायको या नाश्ता करायला. चहा जरा अंगावर घेणार. घेणार. इथं माणूसची तोंडाची. काय रे, ते फुटलं. हा? आग लागली तुझ्या माणूस की याच्यासाठी बोलवलं होतं तुला मी. होय पठारे, हा? कसं आहे माहिती का? तुमच्या चौकाचा मूड जरा वेगळा दिसला म्हणून थोडी टिंगल केली. असं झालं बाई. हा. अरे गावची यात्रा जवळ आली. यात्रेसाठी कार्यक्रम आणायचे आपल्याला. हो का पाटील? हा, दुष्काळी परिस्थिती. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? हा, प्यायला पाणी नाही. अजिबात नाही. अरे नाही, काही दिवसांनी आता जनावरांना छावण्या लागत्या. प्रश्न नाही, आपण करतो. सत्र आता भरली पाहिजे. बनवली पाहिजे. वर्गणी मागायची कशी? हे बघा, मी काय म्हणतोय, हा. जो स्व खुशीनं आपल्याला वर्गाने देईल त्याच्यावर
त्यांना बळजबरी करायची नाही. पैसे पैसे पैशाची कशाला काळजी करताय? यात्रा सालाबादप्रमाणे भरवायची भरवायची. आणि पैशाची काळजी करू नका. हा. पाटील कशाला आहे? हा, पैसे मी भरतो. हा, पाटील काय करा? पाटील घालीन. काय बरं मी पैसे. मग पैशाचं नाव घ्या ना. पहिल्यापासून खानदानी घराला माणुसकीचा घराला आणि सीता. या बहिणी नाही, काय तिथं काय करतो? हा, ले झोपायला. बरं मी काय म्हणतोय, आपल्याला या वर्षी तमाशा कोणता आणायचा गावात? माझ्या नजरेत समोर येतं. कोणता आहे? शकुंतला चव्हाण नगरकर. हाय फाय तमाशा आहे. काय म्हणतात? आपलं पोरगं तर परवा दिवशी माझा नातू मोबाईल घेऊन पाहत होता त्याच्यावर मी पाहिलं. मोबाईल न पाहिलं. खूप तमाशा आहे. तो आणायचा. पैसे जाऊ द्या. पण आता तो तमाशा आपल्याला भेटेल कुठे? अरे त्या गावात जाऊ. मला कळलं फोनवर. काय नायगावला जायचं तिथं कार्यक्रम ठरवायचा. म्हणजे नायगावला त्यांची पार्टी चालेल? चालायचं. होय, एक काम करा. मग कशाला वेळ लावता? चला पाठदिशी. हॅलो धन्यवाद